आज गावागावातून मंदिरांची संख्या वाढत आहे. मंदिर देखणे आणि सुसज्ज करण्यासाठी घराघरातून वर्गणी काढली जात आहे. पण त्याचबरोबर जेथे मुलांचे भविष्य घडणार आहे त्या शाळेकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. याचं वास्तव सांगण्याचा प्रयत्न मंदिर आणि शाळा या कवितेमध्ये केला आहे. आमच्या गावाच्या शाळेत डेस्क आहेत मोडके तोडके, मंदिरात मात्र बसायला स्वच्छ गुळगुळीत सुंदर बाकडे. शाळेच्या वर्गात आमच्या नाही घातली फरशी अजून, मंदिरातली भुई आहे आरशासारखी छान सजून. थेंब थेंब डोक्यावर पाऊस, थेंब थेंब डोक्यावर पाऊस शाळेच्या छपरातून गळतो आणि सोन्याचा कळस मात्र गावच्या मंदिरावर झळकतो. शाळेच्या पायरीचे आहेत टप्पे फुटके तुटके, मंदिराचे टप्पे बघा नक्षीदार चांदीचे पक्के. शाळेची घंटा आहे भंगारातून आणलेली, मंदिरातील घंटेला भक्तांनी फुलाफुलांनी मडवलेली. शाळेमध्ये घडणार आहे या देशाचं भविष्य, शाळेमध्ये घडणार आहे या देशाचे भविष्य. मग का करतात गावकरी शाळेकडे दुर्लक्ष, शाळेकडे दुर्लक्ष. धन्यवाद.